नाचणीची इडली करण्याकरता इथे घेतले 1 ग्लास उडदाची डाळ, ते नाचणी घेतली आहे 1 ग्लास, ही आणखीन 1 ग्लास घेतले नाचणी, त्या असे मिळून 2 ग्लास घेतले नाचणी। आता हे दोन्ही नाचणी आणि उडदाची डाळ दोन्ही पण धुवून घ्यायची आणि उडदाची डाळ दोन्ही पण ही स्वच्छ साफ धुवून घेतलेले। आणि इथे घेतला इडलीचा रवा थोडासा घेतलाय, आता हा सुद्धा धुवून घ्यायचा आहे। इडलीचा रवा धुवून घेतलाय, आता ह्या नाचणीमध्ये घालून घ्यायचा आहे। नाचणी आणि उडदाची डाळ 5 तास भिजत ठेवायचे। नाचणी आणि उडदाची डाळ दोन्ही चांगली भिजलेत, 5 तास चांगली भिजून ठेवलेत, 5 तासापेक्षा पण जास्त वेळ ठेवलं होतं। आता इथे नाचणी पहिल्यांदा बारीक करून घ्यायची, इथे नाचणी एकदम बारीक वाटून घेतली, अगदी एकदम बारीक वाटून घ्यायची होऊ शकतात। नाचणी सगळे बारीक करून झालेली आहे। आता इकडे आपण उडदाची डाळ बारीक करून घ्यायची, एकदम बारीक करून घ्यायची। मी डाळ आणि नाचणी बारीक करण्याचं पाणी जे डाळीचं आणि नाचणीचं पाणी तेच वापरलंय, वेगळं पाणी घेतलं नाही आहे। उडदाची डाळ पण चांगली बारीक करून घेतली आहे, चांगली बारीक केली। आता ह्याच्यामध्ये मी आधी नाचणी बारीक केली होती, त्याच्याकरता हा उडदाच्या डाळीचा कलर थोडा वेगळा वाटतोय। नाचणी उडदाची डाळ दोन्ही पण बारीक करून झालेले आहे। आता नाचणी आणि उडदाची डाळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ चांगले मिक्स करून झालं आहे आणि ते 7 ते 8 तास बाजूला ठेवूया, म्हणजे आपले रात्रभर चांगलं हे पीठ आंबेल। हे पीठ चांगलं फुगलंय पाहू शकता, आणि हे बघा ताटाला पण आलं, एवढं फुगून आलं वरती आणि खाली सुद्धा ओतून गेलंय पीठ मी एका भांड्यात वेगळं काढून घेते, सगळं चांगलं हलवून घेते। आता हे पीठ हलवून घेतलंय, थोडंसं ह्याचं एवढं फुगले होते एवढं कमी झालंय। आता ह्याच्यामध्ये पीठ काढून घेऊया, वेगळ्या पात्र्यामध्ये मी पीठ काढून घेते। 1 चमचा मीठ घेतलंय, चवीप्रमाणे तुम्हाला कसं मीठ लागतं त्या हिशोबाने मीठ घ्यायचंय। आता हे पीठ खूप घट्ट आहे, त्याच्याकडे थोडंसं पाणी घालून घ्यायचं, असं नाहीये। आता इडलीचा एक साचा घेतलाय, ह्याला तेल लावून घ्यायचंय। आता या साच्यामध्ये पीठ घालून घ्यायचंय इडली करता। मी एक टिप्स सांगते, जर तुमच्या उडदाची डाळ नसेल घरात तर तुमच्याकडे हिरवे मूग असतील तेही घातले तरी चालतील। जसे आपण उडदाची डाळ घातली भिजवून ठेवली तसंच सेम जितकं उडदाची डाळ घेतली तितकेच मूग घ्यायचे आहेत आणि तसंच भिजत टाकायचं आहे मूग। उडदाच्या डाळीच्या जागी मूग वापरले तरी चालतील। चटणी करण्याकरता साहित्य घेतलंय, ओलं खोबरं खिसून घेतलंय, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, लसूण घेतल्या सोलून 5-6 पाकळ्या, 4 मिरच्या घेतल्या हिरव्या, कोथिंबीर, शेंगदाणे आणि दही। दहीच्या ऐवजी तुम्ही लिंबू जरी टाकला तरी चालेल। मीठ। आता ही चटणी आपली बारीक करून झालेली आहे। इथे कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे, तेल पण तापलेलं आहे। आता इथं आपण घेऊया चटणीला फोडणी। चटणीला फोडणी देऊया। राई चांगली तडतडून द्यायची आहे। राई चांगली तडतडली आहे, आता ही कढीपत्ता घालून घेऊया आणि लगेच झाकण ठेवायचं, नाही तर अंगावर उडतं। झाकण ठेवायचं आहे म्हणजे अंगावर उडणार नाही फोडणी, त्याच्याकरता झाकण ठेवायचं आहे। आता ही चटणी याच्यात घालून घेऊया वाटलेली। आता हे वाटणाचं पाणी घालून घेतलं याच्यात। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं आणखीन थोडं वरून पाणी घातलं चटणीमध्ये, जसं तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही चटणीमध्ये पाणी घालायचं आहे। इडलीसाठी इथे आपली चटणी तयार झाली आहे। इडली आपण इकडे तयार झालेल्या आहेत, पाहू शकता छान अशा फुलल्यात इडल्या, फुगून आल्यात बघा। आता ही इडलीतली एक एक काढून घेऊया। चमच्याने घेतलाय, चमचा मी इडली काढली आहे, थोडी गार होऊन द्यायचं आहे मग काढायची आहे। मग छान झाली आहे, सॉफ्ट पण झाली आहे। इतर वेळी आपण तांदळाची इडल्या करतोच, पण ही नाचणीची इडली चांगली हेल्दी आणि मस्त पौष्टिक। हल्लीचे पोरं नाचणीचे भाकऱ्या खायला नाही मागत, तर तुम्ही अशा प्रकारे इडली पोरांना तुम्ही करून देऊ शकता।
नाचणीचं पीठ घेतलं इडलीचंच आहे. तर ह्याच्यामध्ये मी राई आणि मिरचीची फोडणी टाकली आणि आता ह्याच्यामध्ये आप्पे करून घेते. त्याच पिठाचे तुम्ही इडलीच्या पिठाचेच आप्पे करू शकतात, उत्तप्पा करू शकता, डोसे छान होतात, मस्त होतात. मस्त फुगलेत. आता हे आप्पे दुसऱ्या साईडला पण छान भाजून झाले, ते काढून घेऊया. मस्त इडली आणि आप्पे तयार आहेत. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा.